चवीनुसार मीठ टाकायचं आणि काही बरेच जण तर अशा प्रकारे खमंग आपले साबुदाणा वडे तयार झालेले. तर आपण याला काढून घेऊ. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज नाही का एकादशी असल्यामुळे आपण नाही का आज साबुदाणा वडे बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर बघा आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे. आपण साहित्य घेतलेलं आहे, आलू घेतलेलं आहे उकडून 2 आणि शेंगदाणे घेतलेले आहे मिक्सरमधून काढून. आणि याच्यामध्ये जिरं वगैरे काहीच टाकायचं नाही, लसूण वगैरे, कारण उपवासाला जमत नाही. तर मिरच्या घेतलेल्या आहे मिक्सरमधून काढून. दही घेतलेलं आहे. तर आता तुम्ही म्हणसान दही कशासाठी, तर दही नाही का आपल्याला शेंगदाण्याची आमटी बनवायची, त्यामुळे आपण दही घेतलेलं आहे. आणि जिरं घेतलेलं आहे आणि मीठ आणि तेल आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि 2 वाटी आपण साबुदाणा भिजटलेला घेतलेला आहे. साबुदाणा नंतर नाही का आपण त्याच्यामध्ये नाही का मिक्स करणारा शेंगदाण्याचा कूट आणि थोडाफार शेंगदाण्याचा कूट ठेवून द्यायचा, कारण आपण नाही का शेंगदाण्याची आमटी बनवू तेव्हाशी. आणि चवीनुसार नाही का हे टाकायचं, मिरची जर आपण काढून घेतलेली ती पेस्ट, आणि कढीपत्ता टाकायचा थोडाफार, आणि आलू टाकायचे. आलू असे प्रेस करून घ्यायचे. व्यवस्थित प्रेस केल्यानंतर त्याला हे घ्यायचं, मॅश करायचं व्यवस्थित. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि काही बरेच जण ते जिरं वापरत नाही, तर आपल्या आवडीनुसार आपण जिरं वापरायचं. काही जण जिरं खात नाही उपवासाला, तर त्यामुळे आपण थोडंफारच यूज करायचं, जास्त नाही करायचं. आणि हे पूर्ण एक मिश्रण होऊ द्यायचं. 1 वाटी हे तेल आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं. कढईमध्ये आहे त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर बघा आपलं तेल पण तपलेलं आहे. आणि मध्यम आचेवरच तळायचे आहे, जास्त आहे याच्यावर तळायचे नाही, कारण ते लालसर होतात. तर असं आपण घेतलेलं आहे मुंडा तयार करून. तर असं प्रेस करायचं त्याला व्यवस्थित. हे जाडसरच ठेवायचे, जास्त पातळ नाही करायचे. आणि आपण जर पातळ केले तर ते नाही का नरम होतात, तर आपल्याला जाडसरच ठेवायचे असतात. आणि मध्यम गॅसवर तळायचे, जास्त हाय गॅस ठेवायचा नाही, कारण ती कडक होतात मस्त व्यवस्थित आतून. आणि आपल्याला जेणेकरून साबुदाणा फुटणार नाही. तर अशा प्रकारे खमंग आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. तर आपण याला काढून घ्यायचं. जास्त लालसर पण नाही होऊ द्यायचे. आपण आता साबुदाणा वडे तयार करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला बनवायचं शेंगदाण्याची आमटी. तर ते कशा प्रकारे बनते तर तेच तुम्हाला सांगणार आहे. तर आपण दही घेतलेलं आहे 1 वाटी. हे दही टाकून घ्यायचं मिक्सरमध्ये. दही टाकून घ्यायचं. नंतर शेंगदाण्याचा कूट काढलेला होता तो टाकायचा. शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आपण. तोपर्यंत आपण हे मिक्सरमधून काढून घ्यायचं. तर कढईमध्ये तेल टाकलेले, तेल तापू द्यायचं थोडं. तर बघा याच्यामध्ये आता आपल्याला हे टाकायचं आहे. आपण मिरच्या काढून घेतलेल्या आहेत, मिरच्या टाकलेले, जिरं टाकायचं आणि नंतर टाकायचं कढीपत्ता. तर याला होऊ द्यायचं. आणि आपण हे मिश्रण नाही का मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, दही आणि शेंगदाण्याचं कूट. तर हे मिक्सरमधून काढल्यानंतर आपण नाही का याला हे झाल्यानंतर याच्यामध्ये टाकून द्यायचं. हे झालेलं आहे पूर्ण मिश्रण, कारण जास्त नाही होऊ द्यायचं लालसर.
आणि चटणी जास्त घट्टच बनवायची. येऊ द्यायची चटणी, एक उकडी येऊ द्यायची त्याला, कारण आपण शेंगदाणे ठेवलेले होते ते भाजून घेतलेले होते अगोदर, तर याला पण उकडी आलेले. हे झालेले शेंगदाण्याची आमटी तयार. आमटी सुद्धा तयार झालेली आहे शेंगदाण्याची. आणि आपण इकडं हे घेतलेले साबुदाणा वडे तयार करू. तरी कशा प्रकारे झाले ते टेस्ट सांगते तुम्हाला. तर बघा किती छान झालेले आहेत, सर्वजण पाहू शकता. तर बघा आता टेस्ट बघते मी घेऊन. खूप सुंदर झालेले आहेत. अशीच रेसिपी तुम्हाला रोज पाहायला मिळतील. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर भेटूया पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.